तुमच्या स्वप्नांविषयी तुमच्या जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही तुमचं कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकता. अगदी समोर तुमच्या संकटांची मालिका असली तरी. आणि हेच सिद्ध करून दाखवले पुण्यातील जनार्दन यांनी. जनार्दन हे दोन्ही डोळे दृष्टीहीन आहेत. त्यांना दोन्ही डोळ्यांनी काहीच दिसत नाही तरीही ते आज डिफेन्स विभागात नोकरी करत आहेत. अगदी त्यांनी रेल्वेत सुद्धा 2 रुपयाचा पेन विकण्यापासून ते डिफेन्स मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रवास पूर्ण केलाय. आज तोच त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, माझं नाव जनार्दन गोरक्षनाथ कोळसे. मी सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो येथे ऑफिस सुपरिटेंडेंटचं काम करतो. SOA सिनियर ऑफिसर असिस्टंट. तर माझं गाव आहे मुक्काम पोस्ट आंबी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मी पूर्णतः अंध असून माझं शिक्षण हे कोरेगाव पार्क ब्लाइंड स्कूल येथे झालेलं आहे. तसेच 11वी 12वी मी गावाकडे लोणी प्रवारानगर येथे केलं आहे. मला जन्मतात अंध असल्यामुळे नंतर माझं शिक्षण कोरेगाव पार्क आणि लोणी प्रवारा येथे झाल्यानंतर मी मुंबईला टायपिंग, कॉम्प्युटर, MSCIT ऑफिस, MS ऑफिस, त्याच्यानंतर एक्सेल, पॉवर पॉइंट आणि शॉर्ट हँडचा कोर्स केला. आणि दरम्यानच्या काळात मी हे कोर्स करत असताना वेगवेगळे जॉब करण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. 2006 नंतर मी पुण्यात पुन्हा आलो 3 वर्ष मुंबईला राहून. आणि 2006 नंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या वेगवेगळ्या विभागांचे फॉर्म भरत होतो. स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग सेक्टर असेल, रेल्वे असेल, आणि सायमल्टेनियसली प्रायव्हेट जॉब करत होतो. प्रायव्हेट जॉब मिळवताना खूप वेळ जायचा, काम कोणी देत नव्हतं, खूप संघर्ष करावा लागायचा. तर अशा परिस्थितीत मी वेगवेगळ्या ठिकाणी जॉब भरपूर केले. आणि ते जॉब करत असताना बऱ्याच वेळा विश्वास नसतो कर्मचाऱ्यांचा आपल्यावर. आम्हाला मर्यादा पडतात अंध लोकांना. तर 2011 मध्ये असं झालं की एक डिफेन्सच्या जागा निघल्या होत्या. तर मी फॉर्म भरला आणि मला परीक्षेसाठी कॉल आला. त्याच वेळेला महानगरपालिका पिंपरी चिंचवडच्याही जागा निघल्या होत्या, तिथेही कॉल आला. दोन्ही वेळेस परीक्षा दिल्या. माझं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कामगारामध्ये सिलेक्शन झालं आणि इकडे डिफेन्स मध्ये पण सिलेक्शन झालं. परंतु नेहमी आपण बेस्ट चॉईस बघतो, म्हणून मी डिफेन्स निवडलं आणि महानगरपालिकेचा हातात आलेला जॉब मी सोडून दिला. पण डिफेन्स मध्ये काय झालं, सगळी प्रोसेस पूर्ण झाली, पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल वगैरे, पण मला जॉईन करून घेत नव्हते 100% अंध असल्यामुळे. म्हणून मग मला RTI टाकावं लागलं. RTIच्या अंतर कळालं की तुम्ही 100% ब्लाइंड आहात, तुम्ही हे टायपिंग करू शकत नाही, कॉम्प्युटर चालवू शकत नाही. म्हणून मला स्वतःला प्रूफ करून द्यावं लागलं. कारण माझ्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवर दिलं होतं बोथ आईज आर ब्लाइंडनेस, अदर बॉडी पार्ट आर फिट. पण अंधत्व हे माझं अपंगत्व आहे, आजार नाहीये. तर या बेसवर मला खूप संघर्ष करावा लागला. 2-3 वेळा मला दिल्लीला जावं लागलं. 200 रुपयात मी 150 रुपयात रेल्वेच्या दारात बसून विदाऊट रिझर्वेशन, विदाऊट तिकीट मी दिल्लीला जाऊन डिफेन्स मिनिस्ट्रीला, आर्मी हेडक्वार्टरला पाठपुरावा केला. तर 2014 मध्ये मला पुन्हा मेडिकलला पाठवलं होतं. तर मेडिकल बोर्डात सुद्धा ब्लाइंड लोकांना हल्ली बोर्ड बनवलेला आहे. तर तिथे ससून हॉस्पिटलला सहजासहजी बोर्डला सामील करून घेतल्या जात नाही. कारण सरकारचा नियम आहे की डॉक्टरने लिहून द्यायचं की ही व्यक्ती काम करू शकते का नाही. पण हे चुकीचं आहे. डॉक्टरने फक्त फिटनेस द्यायचा असतो आणि काम करू शकते का नाही हे ऍडमिनिस्ट्रेशनने ठरवायचं असतं. परंतु हल्ली बोर्डची तशी ससून हॉस्पिटलची किंवा इतर सगळ्या डिस्ट्रिक्टच्या सिव्हिल सर्जनची ते क्रायटेरिया असल्यामुळे त्यावेळेला अशी परिस्थिती उद्भवली होती की डॉक्टरने मला 2 वेळा मेडिकलमध्ये या अंध व्यक्ती आहे आणि डिफेन्स मध्ये काम करू शकत नाही म्हणून त्या माझ्या मेडिकल सर्टिफिकेटवर असं लिहून दिल्यामुळे मला तिथे खूप संघर्ष करावा लागला. आणि मग मी शेवटचं मेडिकल माझं होतं, तर मेडिकलला मला सर्टिफिकेट देत नव्हते, फिटनेस सर्टिफिकेट. तर मला त्यावेळेला मग ससून हॉस्पिटल हे बनगार्डन पोलीस स्टेशनच्या अंडर येतं. तर त्यांना पत्र देऊन, डीनला पत्र देऊन, जर मला आज पॉझिटिव्ह सकारात्मक मेडिकल सर्टिफिकेट नाही दिलं तर मी आज स्वतः आत्महत्या करणार. कारण त्यावेळेला माझा मुलगी छोटी होती आणि मला जॉब माझा नव्हता, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा. या पाठपुराव्यामध्ये माझा असलेलाही जॉब गेला होता. तर
स्वतःच घर चालवण्यासाठी मी रेल्वेमध्ये वगैरे जॉब बिझनेस केला, कटलरीचा वगैरे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चाकणला, तातवडेला कंपनीमध्ये जॉब केला. बाणेर येथे पण मी जॉब केला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. तर असं वेगवेगळा संघर्ष मला खूप करावा लागला. अंधत्वावर मात करून डिफेन्स विभागात नोकरी मिळवण्याचा प्रवास खरंच थक्का करणार आहे. न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे.